भारताचे लोक हे केवळ संविधानाचे पहिले शब्द नाहीत, तर तो भारतीय लोकशाहीचा पाया आहे. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला खरा, पण विविध जाती, धर्म आणि भाषांच्या या खंडप्राय देशाला एकत्र कसं बांधायचं हा मोठा प्रश्न होता. अनेक पाश्चात्य तज्ञांनी भाकीत केलं होतं की भारत काही वर्षातच विखुरला जाईल, पण त्या देशाला एकसंध ठेवणारी एक वज्रमूठ तयार केली, ती एका महामानवाने, ज्यांना आपण आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतो. 29 ऑगस्ट 1947 रोजी बाबासाहेबांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. हे काम सोपं नव्हतं. संविधानाच्या 7,635 दुरुस्त्यावर चर्चा झाली. बाबासाहेबांची प्रकृती ठीक नव्हती, तरीही त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. बाबासाहेबांनी जवळपास देशातील 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास केला, पण त्यांनी केवळ कॉपी पेस्ट केलं नाही. भारताच्या मातीला साजेशी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये त्यात गुंतवली. त्यांनी भारताला केवळ एक देश नाही, तर एक राष्ट्र बनण्याचं स्वप्न केलं. बाबासाहेबांचे संविधान केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर तो सामाजिक परिवर्तनाचा जाहीरनामा आहे. 25 नोव्हेंबर 1949 रोजी दिलेल्या शेवटच्या भाषणात त्यांनी एक ऐतिहासिक इशारा दिला. ते म्हणाले, 26 जानेवारी 1950 ला आपण एका विरोधाभासी आयुष्यात प्रवेश करत आहोत. राजकारणात आपल्याला एक माणूस, एक मत, एक मूल्य मिळेल, पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र विषमता असते. त्यांनी संविधानाद्वारे आरक्षण दिले. ते केवळ नोकरीसाठी नव्हते, तर ते हजारो वर्षे सत्तेपासून दूर राहिलेल्या माणसाला सत्तेत वाटा मिळवण्यासाठी. त्यांनी अस्पृश्यता कायद्याने संपवली आणि प्रत्येक भारतीयाला मूलभूत अधिकार दिले. मित्रांनो, बाबासाहेब केवळ कायदेतज्ञ नव्हते. आधुनिक भारताचा आर्थिक आणि पायाभूत आराखडा त्यांनीच आखला. आज आपण जे कामगारांचे 8 तास पाहतो, ते बाबासाहेबांनी मिळवून दिले. दामोदर व्हॅली, हिराकूड धरण आणि देशातील जलनीती म्हणजेच वॉटर पॉलिसी ही बाबासाहेबांनी मंत्री असताना तयार केली. देशातील नद्यांना जोडण्याचा विचार त्यांनी तेव्हाच मांडला होता. म्हणूनच बाबासाहेबांचे कार्य हे केवळ एका वर्गासाठी नाही, तर संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीसाठी आहे. मी प्रथम आणि शेवटीही भारतीयच आहे, ही बाबासाहेबांची निष्ठा आज आपल्याला देशाला प्रगतीकडे नेण्यास प्रेरित करते. पण बाबासाहेबांनी केवळ पुरुषांसाठी किंवा राष्ट्रासाठी कायदे केले नाहीत. त्यांनी भारतीय स्त्रियांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला. स्त्रियांना मालमत्तेत अधिकार देण्यासाठी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? काय होतं ऐतिहासिक हिंदू कोड बिल हे आपण पाहणार आहोत उद्याच्या 9व्या भागात. नारी शक्ती आणि बाबासाहेब, हिंदू कोड बिल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या काही सूचना असतील तर आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.